नमो नमः सर्वेभ्यो। एतस्मिन् चलच्चित्रे वयं संस्कृतभारत्याः शिक्षायाः पुस्तकस्य द्वितीयस्य पाठस्य प्रहेलिकायाम् अत्र अधुना पश्यामः। अहं दर्शिकां दर्शयामि। पृष्ठक्रमाङ्क अस्ति। हम्म, पृष्ठक्रमाङ्क द्वितीयस्य पाठस्य प्रहेलिका इत्युक्ते यस्य स्पष्टीकरणं वयं सुलभतया अथवा त्वरया ज्ञातुं न शक्नुमः। कश्चित् गूढार्थः तत्र अ, अन्तर्गतः अस्ति। हा पृष्ठक्रमाङ्कः अस्ति 37। 37तमे पृष्ठे अस्ति द्वितीयस्य पाठस्य प्रहेलिका। अ, अत्र अहं प्रहेलिकाम् अधुना प्रथमं पठामि। राजन् कमलपत्राक्ष तत्ते भवतु चाक्षयम् आसादयति यत् रूपं करेणुः कर्णैः विना। आता हे दोन्ही संबोधन आहे. पहिलं राजन, हे राजन. कसा राजा? तर कमलपत्राक्ष, कमळाच्या पानाप्रमाणे, अक्ष, अक्ष म्हणजे नेत्र, कमळाच्या पानाप्रमाणे नेत्र असलेला हे राजा, हे राजन. तत्ते भवतु च अक्षयम, च अक्षयम. इथे सवर्ण दीर्घ संधी झालेला आहे, चाक्षयम. तत्ते भवतु चाक्षयम म्हणजे अं, ते हो, काय अक्षय हो, काय अक्षय हो, जे आसादयती यद रूप, जे रूप किंवा जे स्वरूप, स्वरूप आम्हाला दिसते किंवा त्याचा आम्हाला आस्वाद घेता येतो किंवा आम्हाला बघू शकतं, म्हणजे आम्हाला जाणवते. काय? तर करेणुहू, करेणू म्हणजे हत्ती, फिमेल हत्ती. तर करणेहू, करणही विना. कर्ण म्हणजे साधन, कुठल्याही प्रकारचं साधन असतं त्याला करण असं म्हणतात. तो म्हणजे त्या कारणांनी किंवा साधनांच्या शिवाय हं, जे हत्ती किंवा गज, जे रूप दिसतो ते अक्षय हो. आता हे असं वरवर बघितल्यानंतर याचा काहीच अर्थ लागत नाही, म्हणजे हे काहीतरी निष्फळ आहे किंवा याला काही अर्थच नाहीये, निरर्थक वाटतं वाचल्यानंतर. परंतु जसं मी म्हटलं की पहिलिका म्हणजे कोडी असतात किंवा कोडेड असतं ते, तर ते आपल्याला उलगडावं लागतं. तर आता इथे जर करेणू या शब्द जर आपण बघितला तर करेणू म्हणजे हत्ती किंवा हत्तीण. परंतु जर करेणू म्हणजे ह्या जर व्रहेलिकेचा जर नीट अर्थ लावायचा असेल तर त्या करेणू शब्दाचा त्याला डिकोड करावं लागेल. तर करेणू शब्दामध्ये करेणूक शब्द कसा बनलेला आहे, तर क योग अ योग र योग ए योग न योग उहू. आता या करेणू शब्दामध्ये सगळी व्यंजनं, म्हणजे जसे आता आपल्याला माहिती आहे की बऱ्याचशा कोडेड लँग्वेजेस असतात या कोडेड कोड्स वापरले जातात. तर त्या ठिकाणी असं ठरलेलं असतं बऱ्याच ठिकाणी किंवा स्वर काढून टाका, व्यंजन काढून टाका वगैरे असे. तर ह्याच्यात ते जर व्यंजन काढून टाकले तर क योग योग र, म्हणजे क र आणि न ही व्यंजनं काढून टाकली तर शिल्लक काय राहतात? फक्त स्वर शिल्लक राहतात, ते म्हणजे अ योग ए योग उहू. हं? आता ह्याचा जर संधी केला तर अ योग ए होतो ऐ, वृद्धी संधी, आणि ऐ योग उहू होतं आईचा आय होईल यांतावांत संधीप्रमाणे, स्वरसंधीप्रमाणे. त्यामुळे ह्याचं अंतिम रूप काय होतं तर आयुहू. तर आता आयुहू हा शब्द जर त्या यद्रूपण आणि करणही विनामध्ये टाकला, आयुहू, तर या प्रहेलिकेचा अर्थ आपल्याला समजू शकतो की हे कमळाच्या पानाप्रमाणे नेत्र असलेल्या राजा, तुझे करणही विना म्हणजे कुठल्याही साधनांशिवाय आसादयती यद्रूपम आसायदेती तत् ते भवतुच अक्षयम. म्हणजे ते म्हणजे त्याचा जर अन्वय करायचा झाला तर असा करता येईल की हे कमलपत्राक्ष राजन, कर्णैः विना यद यद्रूपम कर्णैः विना आसादयति तद आयुः भवतुच अक्षयम. म्हणजे तुझे ते रूप किंवा तुझे ते आयु अक्षय हो किंवा म्हणजे तुझे आयुष्य वाढो, असा त्याचा अर्थ होतो. तर अशा प्रकारे हा प्रहेलिकेचा गुप्त अर्थ आपण जाणून घेतला आहे. यथा अहं स्टॉप शेयर करोमि। अनन्तरं एवं प्रकारेण वयं द्वितीयस्य पाठस्य प्रहेलिकायां प्रहेलिकायाः गूढार्थः वयं ज्ञातवन्तः। अग्रिमे चलच्चित्रे वयं तृतीयस्य पाठस्य प्रहेलिकायाम् अपि प्रहेलिकाम् अपि द्रक्ष्यामः। स्टॉप शेयर करोमि, स्टॉप शेयर किमर्थं न भवति? अस्तु।
अस्तु, धन्यवाद.